नांदगाव येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला दररोज लाखो भाविक हजेरी लावत आहेत. सन 2027 सन 2028 पर्यंत कार्यक्रमाच्या तारखा मिळणे अशक्य होते, परंतु महादेवाच्या कृपा आणि आमदार सुहास कांदे यांच्या विशेष प्रयत्नाच्या माध्यमातून ही कथा नांदगाव येथे होत असल्याचे पंडित मिश्रा यांनी आवर्जून सांगितले. आमदार सुहास कांदे आणि सौ अंजुम कांदे यांच्या माध्यमातून शिवमहापुराण कथा वाचन 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी नांदगाव मनमाड रोडवर हिसवळ शिवारातील सायगोल फॅक्टरीजवळ 40 ते 50 एकर जागा निश्चित केली असून कथा ऐकण्यासाठी महाराष्ट्रभरातून तसेच बाहेरील राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविकांनी आपली उपस्थिती लावली आहे. नांदगाव शहर आणि तालुक्यातील सर्व भाविकांना या कथेचा प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभव मिळावा म्हणून तालुक्यातील भाविकांसाठी स्वतंत्र पास व्यवस्था आणि स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी कथास्थळावर भोजन, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याबरोबरच कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी शटल सर्व्हिस उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात व्हीलचेअर आणि दिव्यांगांसाठी गरजेच्या असणाऱ्या सर्व सुविधा, मनमाडच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी नांदगाव मनमाड रस्त्यावर हिसवळ बुद्रुक शिवारात रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चाळीसगाव आणि येवल्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी मसुबा बारीजवळ 2 ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहे. मालेगावच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी हिरेनगर येथे वाहनतळ उभारण्यात आले आहे. वाहनतळापासून कथा स्थळाचे अंतर 1 किलोमीटर इतके राहणार आहे. भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी हजारो स्वयंसेवकांची टीम सज्ज राहणार आहे. मुक्कामी थांबणाऱ्या भाविकांसाठी चहा, नाश्ता, भोजनस्थान आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. पंडित प्रदीप मिश्रा आणि त्यांच्या समितीचे नांदगाव शहरात 25 सप्टेंबरला आगमन झाले असून त्यांच्या निवासाची व्यवस्था हनुमाननगर येथील देवाज बंगल्यावर करण्यात आली आहे. शिवमहापुराण कथेमुळे संपूर्ण नांदगाव तालुक्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. लाखो भाविक कथेसाठी येत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस निरीक्षक यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रबंध भूमीसाठी किरण काळे, नांदगाव.